इथं एलोवेरा बघा माझा छान झालेला आहे. तर खूप दिवसापासून याला कट करायचा होता, पण तो थोडा नाजूक होता. तर आता खूप छान असा भरलेला आहे. तर त्याच्या फांद्या मी अशा कट करून घेतल्या आहेत. तर ज्या जाड फांद्या होत्या ज्यामध्ये बराच जेल निघेल अशा फांद्या मी कट केल्या आहेत. तर याचा मी आज तुम्हाला काय काय बेनिफिट आहे ते तुम्हाला सांगणार आहे. मी त्याला कशा प्रकारे यूज करते ते तुमच्याशी आज शेअर करणार आहे. काळीशी पार केल्यानंतर आपली स्किन खूप डल आणि अगदी लोंबकळायला लागून जाते. आपली स्किन सैल पडते. तर आपल्या स्किनला आपल्याला टाईट करण्यासाठी आपल्याला हा एलोवेरा खूप छान असा मदतगार ठरणार आहे. हे सगळा जेल एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि आता याला स्टोअर करून घेणार आहे. तर हा स्टोअर केल्यावर खूप आपल्याला फायदा पडणार आहे. महिनाभर आपल्याला हा उपयोगात येणार आहे, महिना 2 महिने. तर मी इथं घेतला आहे आईस ट्रे. आईस ट्रे आपला जो म्हणजे फ्रीजरमध्ये आपण ठेवतो, तर त्यामध्ये मी हा सगळा जेल आता एका स्पूनच्या मदतीने टाकून घेत आहे. तर हा तुम्ही स्टोअर करून ठेवणार. तर तुम्हाला केव्हाही जेव्हा तुम्हाला मेकअप करायचा असेल, तर त्याआधी तुम्हाला स्किन क्लीन करायची असेल, टोनिंग करायची असेल, तर तेव्हासुद्धा तुम्ही याच्यातला एक आईस क्यूब काढायचा आणि चेहऱ्यावर ते रगडायचं आहे. हळूवार तुम्हाला रगडायचं आहे. तर खूप छान तुमची स्किन अशी तुकतुकीत होईल आणि पुढे तुम्हाला मेकअप पण तुम्हाला करायला खूप छान होईल. तर आता अप्लाय करण्यासाठी मी 2 चमचे एलोवेरा जेल घेतलेला आहे वाटीमध्ये आणि त्यामध्ये एक अख्खी विटॅमिन ईची कॅप्सूल मी टाकत आहे. तुम्हाला मी आता अप्लाय करून दाखवत आहे की कशा प्रकारचा आपल्याला फेस पॅक तयार करायचा आहे. यामध्ये तिसरं जे मी टाकत आहे ते आहे गुलाबजल. अगदी थोडंसं टाकलेलं आहे. स्प्रे होता, मी स्प्रेमधूनच टाकलेला आहे. त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे एक पाव चमचा कॉफी. तर कुठली कॉफी घेऊ शकता तुम्ही. तर मी तर कॉफी टाकली आहे आणि त्यानंतर अगदीच किंचित मी यामध्ये हळद घालणार आहे. तर 40 नंतर आपली जी स्किन आहे ती खूप लूज व्हायला लागते. हळूहळू आपली जशी एज वाढते, स्किन आपली चेहऱ्याची स्किन आहे ती खूप लूज होते. तर तिला थोडंसं टाईट ठेवण्यासाठी आपल्याला हा फेस पॅक आहे तो मदतगार ठरणार आहे. तर छान सगळे जे काही इन्ग्रेडियंट घेतले आहे ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर मी चेहऱ्यावरती अप्लाय करणार. त्याआधी मी चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. लक्षात ठेवा की आपण आधी चेहरा धुवून घ्यायचा आहे, क्लीन करून घ्यायचा आहे. आधी मी पुन्हा चेहऱ्याला लावून घेतला आहे आणि हळूहळू त्याला मसाज केलेला आहे. अगदी हळूवार आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे. चेहऱ्याला जास्त इजा करायची नाही आहे कधी पण. तर मी इथं छान त्याला सगळीकडे अप्लाय करून घेतला आहे चेहऱ्याला, मानेला. 10 ते 15 मिनटं त्याला तसंच ठेवायचं आहे. नंतर तुम्ही वॉश करू शकतात किंवा मग असं ओला स्पंज करून घ्यायचा आहे किंवा नेपकिन ओला करून घ्यायचा आहे आणि त्याने पुसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चेहरा छान असं थंड पाण्याने धुतला तरी चालेल. तर चेहरा स्वच्छ केलेला आहे आणि अगदी टवटवीतसुद्धा माझा चेहरा झालेला आहे आणि सॉफ्टसुद्धा झालेला आहे.